गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्रीच्या नवीन आर्टिकलवर आहोत, ज्याचं टायटल आहे रो एचेलॉन मॅट्रिक्स आणि आपला लेक्चर नंबर आहे 35. रो एचेलॉन मॅट्रिक्स कशाला म्हणतात हे आपण आता बघणार आहे. एन एम क्रॉस एन मॅट्रिक्स A which is equal to square bracket मध्ये Aij is said to be a row echelon matrix if the following conditions are satisfied. रो एचेलॉन मॅट्रिक्स आहे हे सांगण्यासाठी आपल्याला खालील काही कंडिशन्स दिलेले आहेत, ते सॅटिस्फाय होणं गरजेचं आहे. काय आहेत त्या कंडिशन्स? Number 1, the non-zero rows of A, suppose A is a matrix, are at the top. काय असायला पाहिजे? The non-zero rows of matrix A are at the top. For example, ही मॅट्रिक्स बघा तुम्ही, याच्यामधला पहिला रो जो आहे त्या रो मध्ये नॉन झिरो एलिमेंट आहे. Okay, that is if A has R non-zero rows, R हे M पेक्षा लहान आहे, 0 is less than equal to R is less than equal to M, then the rows R1 R2 up to capital R ला suffix small r are non-zero rows. फॉर एक्झाम्पल, या मॅट्रिक्स मध्ये हा पहिला रो, हा दुसरा रो, हा तिसरा रो, याच्यामध्ये नॉन झिरो एलिमेंट आहे. व्हाईल आर ला सफिक्स स्मॉल आर प्लस 1, आर ला सफिक्स स्मॉल आर प्लस 2, कॉमा डॉट डॉट डॉट, आर ला सफिक्स एम, आर रोज ऑफ झिरोज. म्हणजे इथपर्यंत हे R1 R2 R3 आणि R4 जे आहे हे झिरोज आहे. या रो मध्ये सगळे झिरोज आहे. आता इथं जरी आपण R1 टू R ला सफिक्स R म्हटलं तर इथं फक्त R1 टू R4 पर्यंत आहे. तर R1 R2 R3 दीज आर नॉन झिरो रोज, वेअर ॲज R3 च्या नंतर R3+1 म्हणजे स्मॉल आर ची किंमत 3, R3+1 म्हणजे R4 आर द रोज ऑफ झिरोज एलिमेंट्स. म्हणजे हा चौथा जो रो आहे तो झिरो एलिमेंटचा आहे. तर पहिली जी कंडिशन आहे ती काय असली पाहिजे? सुरुवातीला टॉपला नॉन झिरो रोज असले पाहिजे, त्याच्यानंतर बॉटमला झिरोज एलिमेंटचे रो असले पाहिजे. 1 असेल 2 असेल तर अशाला आपल्याला काय म्हणता येईल? रो एचेलॉन फॉर्म म्हणता येईल. ही एक कंडिशन झाली. दुसरी कंडिशन काय असली पाहिजे? द फर्स्ट नॉन झिरो एंट्री इन एनी नॉन झिरो रो इज 1. पहिली एंट्री पहिल्या रो मधली काय असली पाहिजे? नॉन झिरो असलं पाहिजे, पण ते 1 असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, या पहिल्या रो मध्ये ही जे पहिली एंट्री आहे ही नॉन झिरो आहे. याला म्हणतात लीडिंग एलिमेंट्स. इट इज कॉल्ड द लीडिंग एंट्री ऑफ द रो. काय म्हणतात याला? लीडिंग एंट्री ऑफ द रो. ही झाली दुसरी कंडिशन. एक तर पहिल्या कंडिशन मध्ये नॉन झिरो रोज पहिले असले पाहिजे, बॉटमला झिरो असले पाहिजे, म्हणजे रो ऑफ झिरो. दुसरी कंडिशन, पहिली एंट्री पहिल्या रोची ही 1 असली पाहिजे. ती 1 असेल तर त्याला लीडिंग एलिमेंट म्हणतात. ही झाली दुसरी कंडिशन. तिसरी कंडिशन काय आहे? द पोझिशन्स कॉलम इंडायसेस ऑफ द लीडिंग एंट्रीज आर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग विथ द रोज. ब्रॅकेटमध्ये फॉर इन्स्टन्स, in the first matrix given below,
the leading entries of R1, R2 and R3 occur in C1, C3 and C4 respectively. तिसरी कंडिशन काय असली पाहिजे की कॉलम इंडायसिसच्या पोझिशनचा जर विचार केला तर ही जसं पहिल्या C1 मध्ये 1 आहे त्याच्या खाली सगळे 0 आहे, तसं C2 मध्ये नाही आहे, पण C3 मध्ये जिथं 1 आहे त्याच्या खाली 0 आहे, C4 मध्ये जिथं 1 आहे त्याच्या खाली 0 आहे. सो these are the leading entries. The positions in column indices of the leading entries are strictly increasing with the rows in bracket. For instance, in the first matrix given below, the leading entries of R1, R2 and R3. R1 मध्ये लिडिंग एंट्री आहे, R2 मध्ये आहे, R3 मध्ये आहे, पण हे कुठे आपल्याला अपीयर होताना दिसत आहे? ऑकर्स इन C1 मध्ये दिसत आहे, C2 मध्ये दिसत आहे, सॉरी C3 मध्ये दिसत आहे, C4 मध्ये दिसत आहे. अशाच पद्धतीनं या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा, पहिला रो मध्ये 1 आहे, लिडिंग एलिमेंट आहे, दुसऱ्या नाही तिसऱ्या कॉलम मध्ये 1 च्या खाली 0 आहे आणि शेवटच्या रो मध्ये सगळे 0 आहे. सो दिस इज द रो एचेलॉन फॉर्म. तिसरा एक्झाम्पल बघू. हे लीडिंग एलिमेंट 1 आहे, याच्या खाली 0 आहे. C2 मध्ये काहीच नाही, पण C3 मध्ये 1 आहे, त्याच्या खाली 0 आहे. C4 मध्ये 1 आहे, त्याच्या खाली 0 आहे. आणि शेवटचा रो जो आहे तो इच अँड एव्हरी एलिमेंट आर 0. म्हणजे सच टाइप्स ऑफ एक्झाम्पल्स आर नोन ॲज मॅट्रायसेस इन रो एचेलॉन फॉर्म. आर मॅट्रायसेस इन रो एचेलॉन फॉर्म. तर याला रो एचेलॉन फॉर्म म्हणतात. तर रो एचेलॉन फॉर्मचं आलं असेल लक्षात आपल्याला. पुढे बघू कंटिन्यू मध्ये. इट इज क्लिअर फ्रॉम द एक्झाम्पल्स दॅट इफ a matrix is in row echelon form, then any column that contains a leading entry 1 must contain zeros below the leading entry 1. याचा अर्थ असा झाला की रो एचेलॉन फॉर्म आपण त्यांना त्या मॅट्रिक्सला म्हणू ज्या मॅट्रिक्स मध्ये लीडिंग एलिमेंट म्हणजे ही पहिला एलिमेंट मॅट्रिक्सचा पहिल्या रो मधला लीडिंग एलिमेंट, याच्या नंतरचे जे खाली येणारे एलिमेंट्स आहे हे जर 0 असेल तर आपल्याला त्या मॅट्रिक्सला आपण सांगू शकतो की हे रो एचेलॉन फॉर्मची मॅट्रिक्स आहे. इट इज क्लिअर फ्रॉम द एक्झाम्पल्स दॅट इफ ए मॅट्रिक्स इज इन रो एचेलॉन फॉर्म जर असेल तर काय असेल त्या मॅट्रिक्स मध्ये, देन एनी कॉलम कुठलाही कॉलम दॅट कंटेन्स ए लीडिंग एंट्री 1 मस्ट कंटेन झिरोज बिलो द लीडिंग एंट्री 1. फॉर एक्झाम्पल बघा, इथे C1 मध्ये हे लीडिंग एंट्री 1 आहे, त्याच्या खाली सगळे 0 आहे. C3 मध्ये हे लीडिंग एंट्री 1 आहे, म्हणजे इथे खाली 0 आहे. C4 मध्ये 1 आहे, खाली 0 आहे. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा, हे 1 आहे, खाली 0 आहे. C3 मध्ये हे 1 आहे, खाली 0 आहे. C4 मध्ये 1 आहे, खाली 0 आहे, and so on. The entries above the leading entry 1, however, are arbitrary. या वाक्याचा अर्थ मात्र वेगळाच आहे. कसा हो? लीडिंग एंट्री जी आहे याच्या वरील जे एलिमेंट आहे हे जरुरी नाही आहे की ते 0च असले पाहिजे, ते आर्बिट्ररी असले पाहिजे. म्हणजे ते काहीही असू शकतात. मे बी 0, मे नॉट बी 0. A matrix in row echelon form satisfying the following additional condition is said to be in row reduced echelon form. आता रो रिड्युस्ड एचेलॉन फॉर्म कशाला म्हणायचं, तर ते 3 कंडिशन जे आपण वर एक्सप्लेन केलं ते तर सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे, पण त्याच्या व्यतिरिक्त ही 4थी कंडिशन सुद्धा
सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. काय आहे चौथी कंडिशन बघा बरं. ईच कॉलम which contains a leading entry 1 of a row has all the other entries 0. आता जिथं जिथं हे लीडिंग एंट्री आहे त्याच्या खाली इथं 0 दिसत आहे. ईच कॉलम which contains a leading entry 1 of a row has all the other entries 0. या रोचं बघितलं, याच्या खालचे सगळे 0 आहेत. फॉर एक्झाम्पल द मॅट्रेसेस 1A0B0, पण याच्या खाली 0 दिसत आहे. दुसरा रो 001C0, याच्या खाली 0 दिसत आहे. तिसरा रो 0001 आणि चौथा रो 00000. इथे दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये किंवा पहिल्या एक्झाम्पल मध्ये हे दुसरं आहे 12006. या 1च्या खाली सगळे 0 आहे, या 1च्या खाली 0 आहे, या 1च्या खाली 0 आहे आणि याच्यामध्ये खालील 2 रो जे आहे ते 0 आहे आणि वरचे 2 रो नॉन झिरो एलिमेंट्स आहे. आर इन रो रिड्युस्ड एचेलॉन फॉर्म. याला आपल्याला रो रिड्युस्ड एचेलॉन फॉर्म म्हणता येईल. अँड आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स बद्दल जर बोलायचं असेल तर अँड आयडेंटिटी मॅट्रिक्स इज ऑलवेज इन रो रिड्युस्ड एचेलॉन फॉर्म. कारण 1 जर 3x3 चं घेतलं तर 1 0 0 0 1 0 0 0 1. तर 1च्या खालचे बी 0 आहे, 1ला रोला बी 0 आहे, कॉलमला बी 0 आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्लेसवर 0 1 0 आहे, पुन्हा कॉलमला खाली 0 आहे, रोला बी 0 आहे, तिसऱ्या कॉलमला 0 0 1. तर त्या पद्धतीनं आयडेंटिटी मॅट्रिक्स जी आहे ती मॅट्रिक्स रो रिड्युस्ड एचेलॉन फॉर्मचं एक्झाम्पल आहे. एक डेफिनेशन घेऊ आणि आज थांबू आपण इथे. रो रँक अँड कॉलम रँक ऑफ ए मॅट्रिक्स. रो रँक अँड कॉलम रँक ऑफ ए मॅट्रिक्स. तर यापैकी आपण रो रँक ऑफ ए मॅट्रिक्स बघू. रो रँक, द नंबर ऑफ नॉन झिरो रोज इन द रो एचेलॉन फॉर्म ऑफ ए मॅट्रिक्स ए. काय म्हणणं आहे? द नंबर ऑफ नॉन झिरो रोज इन द रो एचेलॉन फॉर्म ऑफ ए मॅट्रिक्स ए इज कॉल्ड द रो रँक ऑफ ए and is denoted by row rank of A. मग आता या पहिल्या एक्झाम्पलचं आणि या दुसऱ्या एक्झाम्पलचं नेमकं रँक किती आहे, रो रँक ऑफ मॅट्रिक्स किती आहे? तर या पहिल्या एक्झाम्पल मध्ये नॉन झिरो रो आहे 3, म्हणून या मॅट्रिक्सचं रँक ऑफ ए मॅट्रिक्स आहे 3. परंतु इथे नॉन झिरो रो आहे 2, त्यामुळे या मॅट्रिक्सचं रँक ऑफ, समजा याला ए म्हणालो आपण, तर रँक ऑफ ए इज 2. तर रँक ऑफ ए मॅट्रिक्स पर्यंत आलो. पुढे बघू, एक्झाम्पल घेऊ. आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.